शिवसेना शिंदे गटाचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचं 8 दिवसापासून अपहरण झालं असा कुटुंबियांनी आरोप केलाय। धोडी यांच्या ज्या दिवशी ते बेपत्ता झाले त्या दिवशीचा त्यांच्या गाडीचं एक सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी संतोष पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, नक्कीच अशोक धोडी आहेत हे शिवसेना शिंदे गटाचे डहाणू विधानसभा संघटक आहेत आणि गेल्या 19 तारखेपासून ते घरातून बाहेर गेले, त्याच्यानंतर ते परतलेले नाही आहेत। त्यामुळे घरच्यांची चिंता वाढलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की ते डहाणू पर्यंत आले होते आणि घरी येणार होते, मात्र तिथून निघाल्यानंतर ते पुन्हा घरी परतलेलेच नाही। त्याच्यानंतर त्यांनी घोलवड पोलीस ठाणे आहे तिथे तक्रार दाखल केली आणि त्यांचा संशय आहे की त्यांच्या ज्या पत्नी आहेत आणि त्यांचा मुलगा आहे त्यांचा संशय आहे की त्यांचं अपहरण झालं असावं। एकूणच पाहायला गेलं तर पोलिसांशी आपण जेव्हा चर्चा केली त्यावेळेस असं त्यांनी सांगितलंय की काही जे अशोक धोडी आहेत त्यांच्यावर सुद्धा काही गुन्हे आहेत ते दाखल आहेत, त्यानंतर त्यांच्या मुलावरती पण दाखल आहेत। त्याच्यातून हा प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय। मात्र एक पाहायला गेलं तर अशोक धोडी हे जो आपला महाराष्ट्र आणि गुजरात हा सीमावाद आहे, ह्या सीमावादाचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते पाठपुरावा करत होते। त्यानंतर तेथूनच्या स्थानिकांचं सुद्धा असं आता बोलणं येतंय की नेमकं हा जो सामाजिक काम करणारा माणूस आहे आणि तो नेमका असा अचानक अनेक वर्षांनी असा गायब झाल्यानंतर सगळ्यांची चिंता तिथे वाढलेली आहे। आणि आताही पाहायला गेलं तर त्यांचा एक सीसीटीव्ही आहे तो समोर आलेला आहे जो 20 तारखेचा आहे की त्यांची गाडी एका रोडवरून पास होते आणि ती त्या सीसीटीव्ही मध्ये दिसलेली आहे, मात्र ती खूप स्पीडने गेल्यामुळे ती पूर्ण दिसलेली नाही। मात्र पोलीस सध्या आहेत ते पूर्ण तपासाला लागलेले आहेत, त्यांचा पाठपुरावा सुरू आहे। मात्र घरच्यांकडून सुद्धा पोलिसांवरती सुद्धा आरोप करण्यात येत आहेत की पोलीस आम्हाला सहकार्य करत नाहीत, एवढे दिवस झाले अजून आमचा माणूस घरी परत का येत नाही। त्यामुळे आता कुटुंबियांकडून मागणी करण्यात आलेली आहे की कुठेतरी याचा थांग पत्ता लावावा, तपास करावा आणि आम्हाला जो न्याय आहे तो द्यावा। कारण अशोक धोडी नेमके कुठे आहेत, कुठे गेले, त्यांचं अपहरण केलंय का असा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे ही चिंता आहे ती कुटुंबियांची वाढलेली आहे। धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।